व्हेरिएबल मास डेन्सिटीवरती सेंटर ऑफ मास फाइंड करण्याचा JEE मेन 2025चा हा क्वेश्चन आहे. द सेंटर ऑफ मास ऑफ अ थिन रेक्टँग्युलर प्लेट विथ साइड लेंथ्स A and B whose mass per unit length sigma it varies as sigma is equal to sigma naught x upon AB where sigma naught is a constant would be. तर याचा सेंटर ऑफ मास या प्लेटचा कुठं असेल ते आपल्याला काढायचं आहे. आणि आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली की डेन्सिटी जी आहे इट इज व्हेरिंग ओनली इन एक्स डायरेक्शन, तर वाय डायरेक्शनमध्ये डेन्सिटी व्हेरी करत नाही. तर वाय डायरेक्शनमध्ये जो सेंटर ऑफ मास येईल तो काय येईल, त्या प्लेटच्या सेंटरमध्येच येईल. तर वाय सेंटर ऑफ मास विल बी इक्वल टू B/2. तर एक्स सेंटर ऑफ मास आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी जर आपण इथं एक्स डिस्टन्सवरती dx थिकनेसची जर एक स्ट्रिप घेतली तर ह्याचा जो मास येईल DM विल बी इक्वल टू सिग्मा इंटू DA. तर DA जो असेल तो किती असेल, तो असेल लेंथ आहे B आणि विड्थ आहे DX, तर सिग्मा इंटू B DX. तर DM मध्ये आपण सिग्माची व्हॅल्यू पुट करूया विच इज सिग्मा नॉट एक्स अपॉन AB इंटू DA किती आहे B इंटू DX. तर इथून B आणि B कॅन्सल झालं आणि आपल्याकडे DM जो आला तो काय आला सिग्मा नॉट अपॉन A इंटू एक्स DX. तर एक्स सेंटर ऑफ मास आपण कसा काढू, तर इट विल बी इंटिग्रेशन ऑफ एक्स DM अपॉन इंटिग्रेशन ऑफ DM फ्रॉम 0 टू A अँड 0 टू A. ओके, तर ते किती येईल आपल्याकडं, ते येईल सिग्मा नॉट अपॉन A इंटिग्रेशन ऑफ एक्स DM आणि त्याच्यामध्ये इथं एक्स स्क्वेअर DM येईल, एक्स स्क्वेअर DX येईल अपॉन सिग्मा नॉट अपॉन A इंटिग्रेशन ऑफ एक्स DX फ्रॉम 0 टू A 0 टू A. तर सिग्मा नॉट अपॉन A आणि हे कॅन्सल होईल आणि आपल्याकडे एक्स सेंटर ऑफ मास जो येईल तो किती येईल, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येईल x³ / 3 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर बाय 2. लिमिट्स आर फ्रॉम 0 टू A अँड 0 टू A आणि हे फायनली आपल्याकडे आन्सर येईल 2/3A. तर एक्स सेंटर ऑफ मास आपल्याकडे 2/3A आहे, वाय सेंटर ऑफ मास B/2 आहे. तर आपला आन्सर जे आहे ते येईल ऑप्शन B.